मान्यवर हांगा आसात सगळ्यांक हांव विनंती करता तशीच आमच्या जीत भाई पयलीं भाऊ साहेबांच्या पुतळ्याक हार घालून तांकां आर्गां ओतची। तशेंच सगळ्या कार्यकर्त्यांकूय विनंती आसा सगळ्यांनी भाऊ साहेबाक हार अर्पण करून फुलां घालून मानवंदना दिवची। आमच्या मदीं खास उपस्थित आसात चोपडे आगरवाडा पंचायतीचे सरपंच श्री हेमंत चोपडेकर, राजेश मांद्रेकर सरपंच मांद्रे, नियर काबिया फर्नांडीस पंच मेंबर मांद्रे, अनुपमा मयेकर पंच हरंबोल, संतान फर्नांडीस पंच मेंबर हरंबोल, भिकाजी नाईक पंच मेंबर हरंबोल, स्वप्नील नाईक पंच पारसे, अजित मोरजकर पंच पारसे, रॉबर्ट फर्नांडीस मांद्रे। तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। त्याचबरोबर आमचे आदरणीय सिद्धार्थ बाबा मांद्रेकर, अमृत आगरवाडेकर, वायगणकर सगळ्यांची नामकरण चितलेल्या सगळ्यांत पयलीं मागता मांद्रे गांवचे आमचे सरपंच श्री राजेश मांद्रेकर भाई कडेन ताणें ह्या वेळार आपले मनोगत व्यक्त करचे। श्री राजेश भाई। मराठी ही गोव्याची राजभाषा करणारा ठराव गोवा असेंब्ली संमत करून घेणारे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म 12 मार्च 1911 गोव्यातील पेडणे तालुक्यात झाला। गोमंतकाचे भाग्यविधाते दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा दमण या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री व एक उद्योगपती भाऊसाहेब बांदोडकर हे लोकशाही प्रणालीची तत्त्वे मांडणारे नेते होते। भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म गोव्यातील पेडणे येथे सामान्य घराण्याचा। त्यांच्या लहानपणीच आई वडील वारले। प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे झाले। पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही शालेय जीवनात त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केले। तरुणपणी रॉयवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता। त्यातूनच तरुण वर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली। भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनास चालना मिळाली। खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केले। ग्रामीण भागात मराठी शाळा चालाव्या म्हणून मदत केली। त्यामुळे त्यांना 1956 साली 3 महिने तुरुंगवास भोगावा लागला। नंतर ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले। त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थनियोजन व समाज कल्याण ही खाती होती। मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनतेचे मत वळविण्याचे त्यांनी ठरवले। त्याकरिता त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतीविषयक सुधारणा आणि समाज कल्याण हे 2 महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले। बांदोडकरांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत गोव्यात अनेक सुधारणा केल्या। गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक योजना व कार्यक्रम राबवले।
शेती व मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले. गोव्यातील उद्योजकांना चालना दिली. ग्रामीण शिक्षकाबरोबर त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले. तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला. साहित्य, कला आदींना उत्तेजन देण्यासाठी गोव्यात कला अकादमीची स्थापना केली. अनेक शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली. गोवा प्रवासांचे आकर्षण ठरावे म्हणून अनेक योजना त्यांनी कार्यवाहीत आणल्या. कोणत्याही विधायक सामाजिक कार्याला सढळ हाताने मदत करण्यात ते अग्रेसर होते. थोर दानशील व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. गोरगरिबांचे प्रश्न ते जातीने लक्ष घालून सोडवी. क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. असे हे आमच्या सर्व लोकांच्या मनात राहणारे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असणारे त्यांची आज आठवण म्हणून आपण आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. धन्यवाद. वर्षात कशी सोपली हे कोणाच्याच लक्षात येले ना. ह्याचे कारण असे की गेली 3 वर्षां सातत्यान कितलीशीच कामांची एक झोत ह्या मांद्रे मतदारसंघात चालू असली आणि सगळ्या थरातली सगळ्या क्षेत्रातली कामां शैक्षणिक, सांस्कृतिक, खेळ, विकासा संदर्भात, आरोग्या संदर्भात कितलीशीच कामां जीतभाई नेटान करीत आसा. आणि ह्या 3 वर्षाची कामां जीतभाईन अशे तरेन केल्यान ल्हान भुरग्यां खातीर आसो, ज्येष्ठ नागरिकां खातीर आसो, तरुणां खातीर आसो, भगिनीसाठी आसो कामां चालूच आसात. आणि म्हाका खात्री आसा की 3 वर्सां केल्ल्या कामाची स्पीड अशीच जर 2 वर्सां चालू जाल्ली तर मांद्रे मतदारसंघात जीतभाईचे स्थान हे अढळ आसतलें. कोणूच ते हालू शकचे ना. कौतुक करूया आमी जीतभाईचे. ह्या कार्यक्रमाक भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीक किंवा जयंतीक आवर्जून उपस्थित रावपी कांय मान्यवर आसात. तितून आसात आमचे कोरगांवचे सुदीप कोरगांवकर, शिवोलीचे अमृत वाडेकर. ह्या वेळार म्हाका उगडास येता आमचे माजी आमदार परशुराम कोटकर दादांचे. ते आमच्या मदीं ना. त्यांच्या स्मृतीक आमी सगळे वंदन करूया. आणि मागता श्री अमृत अगरवाडेकर हेचे कडेन 2 मिनटांनी आपले मनोगत व्यक्त करता. जे आहात त्यांचें स्मरण करता. तुम्ही आपुलकीन आणि आवडून निवडून दिल्लो आमदार जीतभाई यांचो उगडास करता, रिस्पेक्ट दिता. आणि आमच्यातले जे परशुराम कोटकर पक्षाक वावरून ना जाल गेले त्यांचेंय स्मरण करता. हांव 2 शब्दांक सुरू करता. अशें म्हणटात मरावे परी किरकीर रुपये उरावे. आनी मनशान कर्म केल्या शिवाय कांयच जायना. आनी हे कर्म सुरू करपाक मांद्रे मतदारसंघान जीतभाईन पक्षाच्या वतीन सुरू केल्ले आसा. खूब फाटी जीतभाई ह्याच भाऊच्या पांया कडेन म्हणटा की भाऊचे जे विचार आहा ते थोडे % पासून जर आपल्या आंगान येयले जाल्यार आपला पवित्र वचत मातलो म्हणून. आनी त्या दिशेन तेंची वाटचाल चालू आसा. आमचे इतकेच कर्तव्य की सगळ्या मांद्रेच्या लोकांक, भाऊच्या प्रेमींक, पक्षाच्या कार्यकर्त्यांक खबर आहा, गोंयच्या कार्यकर्त्यांक खबर आहा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजे कितें पळय तो. आनी तो थोर विचारांनी भरलेलो आसा. आमचें इतकेंच काम की जीतभाईचें काम जें चल्लेलें आहा तेका सरदूड करप, तेका बलिश्टपण दिवप आनी तेंचे हात बळकट करप, जेणे करून मांद्रेच्या स्फूर्ती घेवची, मांद्रेचे सगळे सुजलम सुफलम जावचे. हे 2 शब्द सांगून तुमकां बरं लागेल. मांद्रे पंचायतीचे आमदार जीतभाई सगळे पंच मेंबर, सरपंच आणि सगळ्या ग्रामस्थांक माझो नमस्कार. आयज आमी हे सगळे जमले ते भाऊसाहेब बांदोडकराची जयंती मनोवच्या खातीर. तुमकां सगळ्यांक भाऊसाहेब बांदोडकर जयंतीची हार्दिक शुभेच्छा. भाऊसाहेब बांदोडकर हे आमचे गोव्याचे पहिले सीएम आणि भाऊसाहेब बांदोडकर ते लोकशाही प्रणालीचे तत्व मानपी लिडर असलेले. भाऊसाहेब बांदोडकर हे उदार मनाचे आणि सगळ्या जाती धर्मान समान मानपी आणि तसेच सगळ्यांक एकत्र घेऊन चलपी असे व्यक्तिमत्व असलेले. शिक्षणाचा प्रसार जावपाक जाय म्हणून ते भरपूर झडले आणि त्यांनी गावोगावी मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले.
भाऊसाहेब बांदोडकरांचे विचार चोर असलेले आणि त्याची विचारसरणी धरून आमकां फुडें सरपाक जाय आणि आमच्या गावाचो विकास तसो आमच्या गावाची उदरगत आमकां करपाक जाय। आयज आमकां जायते लिडर लाभलेले आसा। आयज आमचो जीत भाई आसा, आमच्या मांद्रेम कॉन्स्टिट्युएन्सी खातीर भरपूर काम करता ते। तशेंच एक सांगूं इच्छिता की आमच्या काही भागांत आमचे पयरान एक दीस अशें उदक येता ते आयज आमच्या जीत भाईच्या सपोर्टान आनी सगळ्या म्हाज्या पंचवांगडीच्या सपोर्टान आमी ते डेली उदक येवपाचे अशे प्रयत्न करतलो। धन्यवाद। गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची नेमणूक झाली। भाऊसाहेबांचा एक विचार होतो की बहुजन समाजाचे जे लोक असत त्यांची उपेक्षा होता। त्या बहुजन समाजाच्या भुरग्यांक प्राथमिक शिक्षण मेळना याच्यासाठी भाऊसाहेब बांदोडकरांनी दारोदारी वाड्या वाड्यार प्राथमिक शाळा सुरू केल्यो। शिक्षणानंतर नोकऱ्यो जायो याच्यासाठी भाऊसाहेब बांदोडकरांनी मद्रास रबर फॅक्टरी, सिबा गायकी, खत कारखानो, MPT असे निरनिराळे कारखाने सुरू केले। गोवा मेडिकल कॉलेज सुरू केला, कला अकादमी चालू केली, असे निरनिराळे भाऊसाहेबांनी सुरू केले। एकच आधार होतो की कुळ बुणकार जे गरीब शेतकरी आपल्या शेतात घाम गाळता आणि जो सगळा आपला जो अन्नधान्य पिकयता ते जे भाटकार असले त्यांना दिवचा पडा, त्याच्यासाठी भाऊसाहेब बांदोडकरांनी कुळ कायदो सुरू केलो। गरिबांची जी घरां असली त्यासाठी मुणकार कायदो केलो। असो ह्यो भाऊसाहेब बांदोडकरांचो सारको नेता हेचे जावचो ना आणि हेचे फुडें जे कोणीही जावचे ना असं म्हाका तरी दिसता। आणि अशा ह्या भाऊसाहेब बांदोडकर जयंती निमित्त त्यांना नम्र अभिवादन करून माझे 2 शब्द सोडले। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीधर भाई मांजरेकर, या कार्यक्रमाचे प्रमुख अजय देसाई सर, अपर्णा, नम्रता, सर्व विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्ग, आज आपण इथं जमा झालेलो आहोत भाऊसाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी। भाऊसाहेब बांदोडकरांचा जन्म याच तालुक्यात जे सरमळे इथं गाव आहे त्या सरमळे गावात नाईक कुटुंबीय आहेत ते आजोळ आहे, त्या आजोळी झाला होता। आणि 12 मार्च 1911 साली भाऊसाहेबांचा जन्म झाला। भाऊसाहेब बांदोडकर हे आपल्याला आदरणीय असे आहेत की ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले। आपण जसं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना मान देतो तसंच गोव्याच्या इतिहासात भाऊसाहेब बांदोडकर यांचं स्थान अजरामर आहे। भाऊसाहेबाने या प्रदेशाच्या विकासासाठी अवघ्या थोड्या वेळात खूप असं मोठं कार्य केलं आहे की आज आपण जो गोव्याचा विकास पाहतो त्याचा खरा पाया हा भाऊसाहेबाने त्या काळी घातला होता। तर असा हा विद्वान, एक समाजसेवक, एक दानशूर व्यक्तिमत्व असं भाऊसाहेबांची ओळख इतिहासात आहे। भाऊसाहेबांमुळे आज आम्ही बहुजन समाजातील विद्यार्थी किंवा तरुण शिकून पुढे नोकरी व्यवसाय करू शकलो। कारण याचं श्रेय जातं, जिथं गाव तिथं शाळा सुरू करण्याचं श्रेय भाऊसाहेब बांदोडकरांना जातं। कुठेही कोणी शाळेची मागणी केली तर त्या काळी ते गावोगावी जायचे आणि तिथं शाळा सुरू करायचे। आणि या तरुण विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे, गोव्याचा चौफेर विकास झाला पाहिजे, यासाठी त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं, गोवा महाविद्यालय सुरू केलं, गोवा फार्मसी कॉलेज सुरू केलं, लॉ कॉलेज सुरू केलं आणि तसेच कला व साहित्य यासाठी कला अकादमीची पायाभरणी ही भाऊसाहेबांनीच केली। ती अशी एक सुंदर वास्तू त्यांनी गोव्यासाठी केली की इथल्या कलाकारांना ते वरदान ठरलं। भाऊसाहेबांची दूरदृष्टी आज प्रत्येक निर्णयात दिसून येते। कृषी असो, शेती असो, इंडस्ट्री असो, या साऱ्यामध्ये एक विचार असा होता की गोव्याचा लवकरात लवकर विकास व्हायचा। भाऊसाहेबांच्या अनेक कथा आहेत की ज्या कथेतून त्यांचं उच्च विचारसरणी दिसून येते। ते जादा शिकलेले नव्हते, पण ज्या अर्थकारणाचा त्यांना चांगला अभ्यास होता, इथला गोवा विकसित करण्यासाठी काय काय उपाय करायला पाहिजे हे महाराष्ट्र सरकारच्या मदतीने भाऊनी केले। म्हणूनच आज भाऊसारखा एक बलाढ्य इतिहास पुरुष आपल्याला लाभलेला आहे।
की ज्याच्या करणीमुळे गोव्याचा विकास घडलेला आहे, बहुजन समाजाचा विकास घडलेला आहे, की ज्या माणसानं कुठेही दगड ठेवला तरी निवडून येईल अशी त्यांची खाती होती. आणि जर भाऊसाहेबांचं आपण चरित्र वाचलं तर अनेक गोष्टीचा आपल्याला उमंग येतो. आणि यानंतर जर बघितलं की काही लोक भाऊसाहेबांवर टीकाही करतात, त्यातला एक आहे ओपिनियन पोल. पण ओपिनियन पोलला भाऊना शेवटी खरं सत्य कळलं आणि भाऊनेच लोकांना सांगितलं की तुम्ही 2 पानाला मतदान करा. ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पराभव झाला तरी भाऊने त्या काळी राजीनामा दिला होता मुख्यमंत्रीपदाचा आणि स्वतः त्यांनी लोकांना सांगितलं होतं की गोवा महाराष्ट्रात नेऊ नका, की आपण जरी जे प्रचार केला होता पूर्वी, पण मला आता सत्य कळलं आहे की तुम्ही 2 पानासाठी मतदान करा. आणि याची जी गवाही आहे ती उदय भेंबरे यांनी आपल्या नुकत्याच एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जे ब्रह्मास्त्र लिहून भाऊवर टीका करायचे तेच म्हणतात की शेवटी भाऊने की ओपिनियन पोलसाठी गोव्यातच राहावा यासाठी प्रयत्न केले, पण विरोधक भाऊवर विनाकारण चिखलफेक करतात की भाऊ गोवा महाराष्ट्रात न्यायला शोधत होते. यानंतरही भाऊने राजीनामा देऊन स्वतः निवडणूक लढवली आणि ते परत मुख्यमंत्री झाले. असं डेअरिंग करणारा एकही मुख्यमंत्री आज गोव्यामध्ये निर्माण झाला नाही. मांजरे गावाचं आणि भाऊचं खूप जुनं नातं आहे. कारण भाऊ पहिल्यांदा 1963 जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी भाऊ निवडणुकीसाठी राहिले नाही, तर त्या निवडणुकीत न राहता त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि नंतर ते मडकईमध्ये राहिले आणि दुसऱ्या वेळी ते मांजरे मतदारसंघामध्ये राहिले की जी कारकीर्द त्यांची पूर्ण झाली नाही. या मतदारसंघात भाऊचे पाय लागलेले आहे. या मतदारसंघाचा विकास भाऊने त्या काळी केलेला होता आणि त्याची साक्ष देण्यासाठी आपले माजी उपाध्यक्ष आमचे अशोक मांजरेकर सर नेहमी इकडे यायचे. तर आमचे मोगो पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीधर भाई मांजरेकर हे न चुकता भाऊची सेवा इथं करतात. त्यामुळेच आज आम्हाला मोह झाला की एकदा भाईंना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं, की हा पुतळा ही वास्तू ते साकारण्याचं सारं श्रेय त्यांना जातं. तसेच आजवर जेवढे कार्यक्रम झाले, भाऊची पुण्यतिथी म्हणा किंवा जयंती म्हणा, श्रीधर भाईनं सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पहार स्वतःच्या खर्चानं दिला. एवढी सेवा ते आजही करतात की जी पुण्यतिथीचा कार्यक्रम असो की जयंतीचा, ते 15 दिवस इथं राबत असतात. असा भाऊप्रेमी मिळणे विरळच आहे आणि खरोखर त्यांचं कार्य खूप महान आहे. भाऊच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येईल की भाऊ कसे उदार होते, कसे हे होते, पण इतिहासात आपण बघितलं तर या माणसानं या समाजासाठी, या गोव्यासाठी खूप असं कार्य केलं आहे. भाऊनं गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. 3 वर्ष त्यांना कैदेची शिक्षा झाली होती. एवढंच नव्हे तर भाऊ सर्व स्वातंत्र्य सैनिकांना त्यांना मदत करत असे, की आपल्याकडे पैसे आहेत म्हणून ते मदत करत असे नव्हते. की अनेक उदाहरणे आहेत की भाऊ जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा चलत ते म्हापसाहून परवलीला जात होते आणि त्यावेळी एक वृद्ध वाळपईचा जो डोक्याचा रुमाल काढून लोकांकडे मदतीची अपेक्षा करत होता. भाऊ तेव्हा विद्यार्थी होते, त्यांच्या खिशात जेवढे पैसे होते तेवढे त्याने दिलं की हा माणूस भिकारी नाही पण त्याला गरज आहे, आणि स्वतः चालत ते म्हापसाहून पणजीला गेले. एवढे नव्हे तर जेव्हा ते महालक्ष्मीची जेव्हा पिंडी त्याला भेगाळे गेले होते आणि ती बदलायला होती, त्या देवस्थानाचे मोठमोठे श्रीमंत असे महाजन होते आणि भाऊजवळ तेव्हा पैसे नव्हते. भाऊने आपल्या नारायण पै नावाच्या मित्राला सांगून ते पैसे घेतले उधार आणि ती पिंडी बदलली. म्हणजे आपल्याजवळ नसले तरी दान देणारा एवढा दानशूर होता की ज्याने अनेक महाराष्ट्रात, गोव्यातच नव्हे अनेक महाराष्ट्रात सुद्धा शाळा महाविद्यालयांना त्याने दान दिलेलं आहे. त्यांची नाव तिथं आहे. ज्या गोव्याचे म्हणजे अनेक कलाकार आहेत त्यांना दिल्लीला देऊन त्यांनी मोठे केले. क्रिकेटर आहे त्यांना उत्तेजन दिलं, साहित्यिक आहे त्यांना उत्तेजन दिले. तर असा हा महान द्रष्टा नेता आता परत होणे नाही. भाऊची जागा घेण्यासाठी अनेक जण येतात आणि सांगतात, पण परी भाऊ होणे शक्य नाही. कारण या माणसानं सारा देह या गोव्यासाठी झिजवला आहे. त्या माणसानं बहुजन समाजाच्या विकासाची स्वप्न पाहिली. आज आपण बघितलं तर बहुजन समाज कुठं आहे, जो शिकून जो दुसऱ्याच्या दावणीला बांधलेला आहे, पण या साऱ्या समाजाला
जागृत करण्याचं काम जसं आंबेडकरने केलं होतं तसंच भाऊसाहेब बांदोडकरने केलं होतं. असा हा महान असा गोव्याचा नेता की ज्याने गोव्याच्या विकासाची पायाभरणी केली, या महान नेत्याला माझे शतशः प्रणाम. धन्यवाद. गोव्याचा एकमेव टेस्ट प्लेयर जो भारती, ज्यावेळी सुरुवातीला ते खेळायचे त्यावेळी भाऊसाहेबांना गोव्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल अभिमान वाटायचा. त्यांचा खेळ पाहण्यासाठी, या दिलीप सरदेसाईंचा खेळ पाहण्यासाठी भाऊ खास मुंबईलाच गेले. त्यांनी बघितलं एक तरुण सायकलवरून येतो आहे आपलं क्रिकेट घेऊन आणि वेस्ट इंडिज विरुद्ध मॅच होती. तर हा जो खेळाडू होता सायकलवरून उतरला, घामाने भिजलेला, आणि भाऊने विचारला हा कोण? तर हे दिलीप सरदेसाई. त्यांनी बोलावलं आणि त्यांना विचारलं तुम्ही एवढे घामाने भिजलात कसं आहे आणि सायकलवरून का आलात? तर मी इथून 9 किलोमीटर लांब राहतो आणि ग्राउंडवर मला सायकलने जावं लागतं, त्यामुळे मी घामाने भिजलेला आहे. तिथल्या तिथे भाऊने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि प्रीमियर पद्मिनी फियाट ही त्यावेळची गाडी, त्यावेळी किंमत होती 35,000. भाऊनी 35,000चा चेक तिथल्या तिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे दिला आणि त्याच दिवशी जी गाडी बुकिंग करून जवळजवळ 9 महिने 1 वर्ष जावं लागायचं, ती गाडी एका दिवसात या दिलीप सरदेसाईंना भेट म्हणून दिली. असंही भाऊसाहेब त्यांचं गोव्यातल्या प्रत्येक गोष्टीवर, गोव्यातल्या गायकावर, गोव्यातल्या मानकुराद आंब्यावर, गोव्यातल्या माशावर, गोव्यातल्या प्रत्येक शेतावर, भाजीवर, शिक्षणावर, सगळ्यावर त्यांचं प्रेम होतं. भाऊसाहेब बांदोडकरांच्या जयंतीनिमित्त हांगासर जमलेले सगळे आमचे मोग पक्षाचे कार्यकर्ते तसेच भाऊसाहेब बांदोडकरांक मानपी हांगासर वर्साच्या वर्सा त्यांची जयंती पुण्यतिथीक हांगासर येतात आणि खरेंच बरें दिसता की अजून पर्यंत जे त्यांचे विचार हांगासर जागृत दवरले. जे मांद्रे मतदारसंघात त्यांच्यानी कार्य केले, काम केले आणि मुख्यमंत्री गोंयचे झाले आणि म्हणजे प्रत्येक टायमार हांव हेच सांगता भाऊसाहेब बांदोडकर 1% सुद्धा जर खंयच्या लिडराच्या क्वॉलिटीक येत जाल्यार म्हाका दिसता आपले मतदारसंघ जावं किंवा आपले पंचायत क्षेत्रांत पंच सदस्य जावं हे 1% जर त्यांचे विचार जर हाडीत जाल्यार म्हाका दिसता डेव्हलपमेंट म्हणटात तशें आणि बारीक सामान्य मनशाचे वा बहुजन समाजाचे प्रोग्रेस डेफिनेटली जातलो आणि त्याच प्रमाणे आमी जेन्ना हांव आमदार जालो ते पासून त्यांच्या विचाराप्रमाणे पुढे सरता. त्यांना एक लिडर समजून म्हणजे एक विजन त्यांचे जे असलेले ते विचारान पुढे सरपाचो प्रयत्नय करतात. आयज आमी मांद्रे मतदारसंघात वेगळे वेगळे कितलेशेच गोष्टी घडोवन हाडटात. प्रत्येक क्षेत्रात म्हणजे ल्हान भुरगीं आसूं, ज्येश्ठ नागरीक, महिला आसूं किंवा वर्किंग सेक्टर आसूं, सगळ्यांक वांगडा घेवन त्यांच्या मनाप्रमाणे तांकां जाय तशें आमी वावरपाचो प्रयत्नय करतात. आयज जे भाऊसाहेब बांदोडकरांचे विचार जे आसले शिक्षणाच्या फिल्डान ते म्हणजे तेंच्यांनी फ्री एज्युकेशन स्टार्ट केले आणि खंय तरी आयज आमचे गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स जे आहात जे खंय तरी तेंचे दुर्लक्ष जायत वयतालो, ताका लागून आमी तेचेर खास विचार करून आयज खरें अभिमान दिसता की ते जे शाळा थोडे बंद पडलेले, थोड्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर सारखे ना, ते आमी खंय तरी CSR फंडा थ्रू 12 शाळा जे सारकीच परिस्थिती वायट आसली ते 12 शाळा CSR फंडा थ्रू आमी 12 शाळा मतदारसंघाचे माझे ते रिनोवेशनाक घेतले. म्हणजे एक त्यांच्या एका शाळेन एक स्मार्ट क्लासरूम जो आसतलो डिजिटल बोर्डा सकट, म्हणजे तुम्ही पळयताले एडेड स्कुलान खंय ना खंय कोण तरी म्हणजे खंयच्यान तरी फंड्स मेळटात वा तेंचे कडेन एडेड स्कुलान पयशे आसा जाल्यार ते स्मार्ट बोर्ड लायतात, स्मार्ट बोर्डाचेर एज्युकेशन दिता. पूण आमी आमचो प्रयत्न केला की गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलान प्रत्येक क्लासरुमान एक स्मार्ट बोर्ड आसचो आणि ते ल्हान ल्हान भुरग्यांनी ते शिकचे. हे विशयी आम्ही ऑलरेडी काम सुरुवात केल्या. फुडल्या 15 दिसान 8 ते 15 दिसान शाळेंचे कामूय सुरुवात जातले. 12 स्कुलां आमी डेव्हलप करपाचे आमी हातीन घेतलेले आसात. तशेंच शेती विशयी आमी वेगळे वेगळे प्रकल्प हाडीत आसात. आमी फार्मिंग ग्रुप फार्मिंग हे ऑलरेडी सांगले आमचे एग्रीकल्चर झोनल एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहा तेंचे ऑफिसरांक घेवन कंटिन्युअसली आमची मिटिंग्सूय जाता आणि इम्प्लिमेंट पारश्या गांवांत आमी मिटिंग्सूय ऑलरेडी घेतलेले आसात आणि प्रत्येक गांवागांवांनी जे शेती करतात म्हणजे क्रॉप जे पावसान जे काडटात ते सोडून
आमी पोरसांनी जे तांकां बियां लागतात ती ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केल्ली आहा. प्रत्येक गांवांनी आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गांवागांवांनी डिस्ट्रीब्यूट केला. म्हणजे प्रत्येक क्षेत्रांत आमी प्रयत्न करतात की ते सगळ्यांक तेंचो लाभ मेळचो. तशेंच खरें बरें दिसता की भाऊसाहेब बांदोडकरांचे विचार जे कूळ मुणकार कायदो जो तेंच्यांनी हाडलेलो आनी मुणकारां खातीर हक्क मेळपा खातीर आमी एसेंब्लीन सुद्दां खूब आवाज उठयलो. त्याच प्रमाणे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आमकां फूल सपोर्ट दिला आनी टायम वयता तसो म्हणजे प्रत्येक फुडें प्रोग्रेस जाता तशें तशें डेव्हलपमेंट जाता तशें कायदे दुरुस्तीची गरज आहा आनी तेच आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर आश्वासन दिल्लें आहा की मुणकाराचो कायदो आहा तो खंय तरी दुरुस्त करपाची गरज आहा. कित्याक जो कायद्यान जो पयलींचो कायदो आहा तो टायम वयता तसो तसो मनशाचे विचारूय चेंज जातात आनी काही लोकांच्या मनात स्वार्थय निर्माण जाता. ताका लागून आमी ह्यो जर मुणकार कायदो जर चेंज करीत बदल हाडीत आनी इजी वे करीत म्हणजे इमिजिएटली फॉर एक्झाम्पल जर तेचें घर आसा आनी इतली वर्सां जर तो थंय रावता हे आमकां सगळ्यांक खबर आहा बाबा हे 50-60 वर्सां तो थंय रावता जाल्यार ताका कित्याक केसीस झगडोवंक जाय, कित्याक लॉयर अपॉयंट करून मामलेदाराचे पायरे झरोवपाक जाय. हे खंय तरी शॉर्टकट करून इजी वे करून म्हणजे जर तेचे कडेन जर डॉक्युमेंट आहा लायटीचे बिल आसा किंवा प्लॅनार तेचें घर लागलेलें आहा ते विदीन नो टायम 2-3 इयरिंगांनी तेच्या नांवार करपाक ची गरज आसा आनी हे आमी डिस्कस केल्ले ऑनरेबल चीफ मिनिस्टरान ते एग्री जाले. लॉ डिपार्टमेंटाक घेवन तेचेर कायदो दुरुस्ती तेंच्यांनी सांगला इमिजिएटली बेगिनात बेगीन ते कायदो दुरुस्ती हे मुणकारा कायद्याचेर हाडटले म्हणून. ताका लागून तेंचे धन्यवाद म्हणटा. परत एकदा सगळे जाण हांगासर येयले तुमचे देव बरें करून म्हणटा आनी परत एकदा भाऊसाहेब बांदोडकर जयंतीचे शुभेच्छा.